आजचे मराठी शब्दकोडे पझल्स आडवे आणि उभे शब्दकोडे सोडवा। या व्हिडिओमध्ये काही शब्दकोडे आहेत तर ते सांगायचे आहेत। उभे आहेत। उभे एक नंबरचा आहे। शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येसाठीचा शब्द आहे, तो कमेंटमध्ये नक्की लिहा। शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येसाठीचा शब्द उभा। आडव्यामध्ये एक नंबरचा आहे। 2 अक्षरी शब्द नवरा किंवा धणी असेही म्हणतात। आडवा 2 अक्षरी शब्द। त्यानंतर आडवा 3 अक्षरी शब्द आहे उषःकाल। 1 2 3 आडवा 3 अक्षरी शब्द उषःकाल असा शब्द आहे। तर उषःकालला दुसरा कोणता शब्द आहे तो कमेंटमध्ये नक्की याचे शब्दकोडे सांगा आणि कमेंट करा। उभे आणि आडवे आहेत तर चला पाहूया आपण आता। उभे शब्द सोडवायचे आहेत। शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या आपण संख्येसाठी एक शब्द आहे, त्याच्यासाठी शब्द आहे प पासून सुरुवात होणार आहे। पट 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 शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येसाठी एक शब्द आहे, तो म्हणजे पट। आणि आडवा शब्द आहे, आडव्यामध्ये 1 नंबर, तर नवरा किंवा धनी त्याला पण पती असेही म्हणतात। नवरा धनी पती असेही म्हणतात। आता 3 नंबर आहे उषःकाल। उषःकालसाठी शब्द कमेंटमध्ये सांगा काय आहे। उषःकाल म्हणजेच सूर्य उगवण्यापूर्वीचा काळ असतो, त्यालाच म्हणतात पहाट। उषःकाल म्हणजेच पहाट। चला आता पुढील शब्दकोडे आहे। पुढील शब्दकोडे आडवे आणि उभे। उभे आहेत 2 नंबर 2 अक्षरी शब्द आहे सेतू। सेतू किंवा ब्रिज। ब्रिजला मराठीत काय म्हणतात तर उ या अक्षरापासून सुरुवात होणारा शब्द आहे ब्रिज, तर कमेंटमध्ये नक्की लिहा। 3 नंबर स्वर्गीय उद्योजक टिंब 3 अक्षरी शब्द आहे टाटा किंवा टाटा ग्रुपचे मालक 3 अक्षरी शब्द आहे। आणि आडव्या एक आहे पंढरपूरचा एक जिल्हा। पंढरपूरचा जिल्हा कोणता तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा। स्वर्गीय उद्योजक टाटा ग्रुपचे मालक कोण? सेतू किंवा ब्रिज याला मराठी काय म्हणतात मराठीमध्ये, तर चला आपण पाहूया आता शब्दकोड्याची उत्तरे। सेतू ब्रिज याला आपण पूल म्हणतो। आणि पंढरपूरचा जिल्हा आडव्या एक आहे। पंढरपूरचा जिल्हा आहे एक सोलापूर। आणि स्वर्गीय उद्योजक जे आहेत टिंब टाटा ग्रुपचे मालक आहेत रतन टाटा। रतन नाव आहे त्यांचं, रतन टाटा।